नमस्कार मंडळी, मी अंबर चव्हाण परत एकदा तुमच्या समोर आलो आहे. तर मी या बिल्डिंगमध्ये राहतो. या बिल्डिंगचं नाव ड्रीम होम सोसायटी आहे आणि मला विनंती आहे सगळे जे ड्रीम होममध्ये राहणारे आहेत आणि असं नाही फक्त ड्रीम होमसाठी आणि बाकी वांगणीमध्ये पण जे राहणारे आहेत, तर प्लीज मला एक विनंती आहे. आपल्याला शाळेमध्ये शिकवलं आहे, आपल्या मुलांना पण शिकवलं आहे, तर तुम्ही या गोष्टीची नोंद घ्यावी की सगळ्यांनी जेवढं पण आपला परिसर आहे, आपला परिसर सगळ्यात पहिले आपल्याला स्वच्छ करायचा आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्ण इकडचा आजूबाजूचा जो परिसर आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण इकडे फळांचे सालं हे ते आणि कचरा, प्लास्टिक, औषधं पण आहेत. औषधांचे अजून अजून पण पोरांचे डायपर वगैरे तुम्ही तिकडे बघू शकता. त्या झाडावर लटकलेले आहेत. असा एवढी घाण परिस्थिती आहे इकडची. तर मला विनंती आहे सगळ्यांना, तर प्लीज तुम्ही कचरा वगैरे टाकू नका. आणि सगळ्यात नम्र विनंती मला एकच लोकांशी आहे की तुम्ही जे तुमच्या परिसरामध्ये तुमच्या बिल्डिंगमधून तुम्ही खिडकीमधून तुम्ही थुंकता किंवा तुम्ही कचरा टाकता, तर तुम्ही बघू शकता इकडून पूर्ण तो जो पहिल्या माळ्याचा तो जो जाळी आहे, त्याची खिडकी आहे, त्या खिडकीची अवस्था बघा तुम्ही. त्यानंतर तुम्ही इकडे पण बघू शकता पूर्ण लालसर झालं आहे एकदम. पूर्ण त्याची अवस्था बघा तुम्ही. अगर तुम्ही असं जर काही असंच- केलं नसतं ना तर अच्छा छान झालं, चांगलं असतं. जर तुम्ही असंच ठेवलं तर काही वर्षामध्ये काही दिवसांमध्ये. 2-4 5-6 वर्षामध्ये पूर्ण अशी अवस्था होईल की पूर्ण ही बिल्डिंगच तुटून जाईल किंवा बिल्डिंग पडून जाईल. तर मला तुमच्या सगळ्यांशी ही विनंती आहे. या कचऱ्यामुळे, या गंदगीमुळे पूर्ण इकडे आजूबाजू पूर्ण जंगलातून वास येतं. पूर्ण लोक म्हणजे जनावर वगैरे इकडे फिरतात. तर मला पूर्ण आम्हालाच नाही म्हणजे बाकीच्यांना पण जे इकडे साफसफाई वगैरे करतात कारण मोठे लोक तर इकडे साफसफाई करायला येत नाही कारण त्यांना ते बघू शकत नाही. तर त्यांचे मुलं आम्ही सगळे साफसफाई करतो आणि आम्हाला हे चांगलं पण नाही वाटत. साफसफाई करून पण किती साफ करणार, त्याने पण प्रदूषण होतं. साफसफाई करून आम्ही सगळं कचरा इकट्ठा करतो, गोळा करतो आणि त्याला जाळतो, त्याच्याने पण प्रदूषण होतं. तर मला एकच विनंती आहे की तुम्ही जेव्हा कचरा वगैरे तुमचा होतोय तर तुम्ही कचरा जमा करून तुम्ही ते कचऱ्याच्या डब्यात टाका. किती लांब आहे कचऱ्याचा डब्बा? इकडून 10 पावलं 20 पावलं फक्त आहे. रस्त्यापर्यंत तुम्हाला चालत जाऊन तुम्ही नाही टाकू शकत. तर तुम्ही कसे नागरिक आहात मला नाही माहिती. तर मला एकच विनंती आहे सगळ्यांशी, तर तुम्ही हे जे कचरा वगैरे करता हे कचरा तुम्ही करू नका. आणि जे थुंकता वगैरे आहेत त्याच्याने पूर्ण परिसर आणि छोटे मुलं त्यांना पण आजार वगैरे होऊ शकतो. तर त्या गोष्टीची तुम्ही नोंद घ्यावी. धन्यवाद. झाड